नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे 1956 साली 14 ऑक्टोबर दिनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतेवेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्मामधील बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नापैकी मी संघात शरण जाणार नाही असे त्यांनी वक्तव्य व्यक्त केले होते. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघात शरण न जाण्याचे कारण काय होते या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. कृपया ही माहिती पूर्ण ऐकण्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, धम्मदीक्षेच्या कार्यक्रमासाठी 11 ऑक्टोबर 1956 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर येथे वास्तव्य होते. 12 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी भिक्खू चंद्रमणी महाबोधी सोसायटीचे सचिव वली सिन्हा आणि इतर भिक्खू यांना सांगितले की धम्मदीक्षेच्या वेळी ते बुद्ध आणि धम्माला शरण जातील, परंतु संघाला शरण जाणार नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, द संघा इज व्हेरी करप्ट. त्यांनी संघाला शरण न जाण्याचा पुनरुच्चार व्यक्त केला आणि गुरु चंद्रमणी इत्यादींना 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत त्यांचा निर्णय कळविण्याची सूचना पण दिली. या चर्चेच्या वेळी वामनराव गोडबोले हे सुद्धा तेथे हजर होते. गुरु चंद्रमणी आणि वली सिन्हासह सर्व भिक्खू डॉक्टर आंबेडकरांचे मत ऐकून थक्क झाले. डॉक्टर आंबेडकरांना कसे उत्तर द्यावे याविषयी त्यांना काही सूचनाशी झाले. त्यांनी त्यांची चिंता गोडबोलेजवळ व्यक्त केली. त्यांची काळजीच रास्त होती, कारण बुद्ध धम्माच्या इतिहासात एकही व्यक्तीची धम्मदीक्षा ही फक्त बुद्ध आणि धम्म या दोनच रत्नांना शरण जाऊन झालेली नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी भिक्खू संघाचे कामकाजाविषयी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भिक्खूचे आचरण जवळून पाहिले होते व त्यांच्या आचरणाची तथागतांनी प्रतिपादित केलेल्या विनयाची तुलना केली होती. भिक्खू हा विनय पालनात कमी पडत आहे याची त्यांना पक्की खात्री झाली होती. अनेक भिक्खू हे विनयाच्या विरुद्ध आचरण करतात हे त्यांना दिसून आले होते. म्हणूनच त्यांनी वारंवार भिक्खू संघाची पुनर्रचना केली पाहिजे आणि त्याची दिशा बदलली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली होती. हाच उद्देश समोर ठेवून त्यांनी गुरु चंद्रमणींना दीक्षेच्या वेळी ते संघाला शरण जाणार नाहीत असे सांगितले आणि म्हणून 13 ऑक्टोबर 1956च्या दुपारी डॉक्टर आंबेडकरांनी भिक्खू संघ आणि वली सिन्हा यांना संघाला शरण जाण्याचा त्यांच्या निर्णयाविषयी परत विचारणा केली. त्यावेळी सर्वजण स्तब्ध राहिले आणि वामनराव गोडबोले यांच्याकडे त्यांनी आपली दृष्टी वळवली. गोडबोलेंनी आपले सर्व धैर्य एकवटून डॉक्टर आंबेडकरांना सांगितले की संघाला शरण जाऊन ते कोणत्याही वैयक्तिक भिक्खूला शरण जाणार नाहीत, तर तथागताची स्थापना केलेल्या श्रावक संघामध्ये ते संघगुण विद्यमान आहेत त्या गुणांना ते शरण जातील. त्यावेळी गोडबोलेंनी सुपटिपन्नो भगवतोपासून ते लोकस ती यापर्यंत संघवंदना म्हणून दाखविली आणि श्रावक संघाने गुण समजावून सांगितले. गोडबोलेंनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे डॉक्टर आंबेडकरांचे समाधान झाले आणि त्यांनी दीक्षेच्या वेळी बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांना स्मरून धम्मदीक्षा घेतली व बुद्धाचा धम्म स्वीकारला. वरील प्रसंग भिक्खू संघाने विनयाचे काटेकोरपणे पालन करावे या स्पष्टीकरणातून अत्यंत बोलका असा प्रसंग आहे. मित्रांनो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजचा भिक्खू संघ काय करीत आहे यावर त्यांनी आपले लक्ष वेधले. आजच्या परिस्थितीत भिक्खू संघ आणि विनय यांच्याकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. याचे कारण भिक्खूंचे मोठ्या प्रमाणावर घडत असलेले विनयाचे विपरीत असे आचरण होय. विनयाच्या उल्लंघनात पुढील बाबींची समावेश आहे असे त्यांनी सांगितले आणि त्यांचे म्हणणे होते, अनेक भिक्खू भिक्षापात्र जवळ बाळगत नाही. ते भिक्षापात्राखेरीज अन्य पात्रामध्ये अन्न ग्रहण करतात.
भिक्षू मध्यान्होत्तर अर्थात दुपारच्या नंतर अन्न ग्रहण करतात. अनेक भिक्खू रात्री स्वतःच अन्न शिजवितात आणि भोजन घेतात. विनय नियम पालन करण्याकडे भिक्षूंचा विशेष कल नसतो. काही भिक्षू हे उद्योगधंदे करतात. काही भिक्खूंनी लग्न केल्याची उदाहरणे आहेत व काही भिक्खू लग्ना विनाच स्त्रियासोबत वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. काही भिक्खूंनी मुले जन्माला घातली आहेत. काही भिक्खूंनी जन्माचे घर सोडले आहेत. परंतु हे काही भिक्खू लोक उपासकांच्या घरी वर्षानुवर्ष वास्तव्य करतात. त्यामुळे ते कुटुंब जीवनाचा लाभ प्राप्त करतात. काही भिक्खू हे भाड्याने घर घेऊन त्यात वास्तव्य करतात व प्राप्त झालेल्या दानातून भाडे अदा करतात. काही भिक्खू दानातून प्राप्त झालेला पैसा ते भिक्खू होण्याआधीच्या आपल्या कुटुंबास पाठवितात. काही भिक्खू स्वतःच्या नावे संपत्ती खरेदी करतात. काही भिक्खू इंद्रिया सुख भोगण्यासाठी आवश्यक वस्तूचा संग्रह करण्याची तृष्णा निर्माण करतात. आणि काही ज्येष्ठ भिक्खू कनिष्ठ भिक्खूंना योग्य दिशेने धम्मविनय शिकवत नाहीत. भिक्खू नेहमी तथागतांचे त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी लहान किरकोळ व कामी महत्वाचे गौण विनय नियम रद्द करण्याविषयी तथागतांनी भिक्खूंना केलेला सूचनेचा वारंवार उल्लंघन करतात. थोडक्यात निब्बाण प्राप्ती साधून तृष्णेतून मुक्त होण्याविषयी भिक्खू गंभीर नसल्याचे दिसून येते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. धम्मप्रचार करण्याशी ते गंभीरपणे पुढे येत नाहीत. तथागताने आक्षेप केल्याप्रमाणे विनय पालन करण्याची त्यांची इच्छा नाही. थोडक्यात तथागताने ज्यासाठी भिक्खूंची निर्मिती केली त्या प्रयोजनासाठी काम करायला भिक्खू कटिबद्ध नाहीत. विनयाचे काटेकोरपणे पालन करणारे काही भिक्खू आहेत, परंतु असे भिक्खू अपवाद म्हणूनच सापडतात. भिक्खू संघाचे अनेक सदस्य अशा भिक्खूंची निंदा करतात व त्यांच्याविषयी मनात द्वेष निर्माण करतात. त्यांची अशी भावना असते की जर अनेक भिक्खूंनी विनयाचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात त्यांना भिक्खूंचे सोपे जीवन जगता येणार नाही. भिक्खूंमध्ये अशी भावना निर्माण होणे ही धोकादायक अशी घटना आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन कधीही मोडकळीस आणण्याची क्षमता या घटनेत आहे. भिक्खूंनी प्रतिज्ञाचे पालन करण्याचे आवश्यक आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खूंनी प्रतिज्ञाचे पालन करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादित केले. त्यांच्या मतानुसार प्रतिज्ञा किंवा नियमांचे पालन यामुळे भिक्खूंचे अध्यापातापासून संरक्षण होते आणि त्यांचे आचार विचार पवित्र होतात. डॉक्टर आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात व्रत नियमाचे टीकाकार या भागात हे स्पष्ट केले आहे. पंचशील पुरेसे नाही काय? वादग्रहणाची काय आवश्यकता आहे? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकत नाही तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय? असे मत प्रदर्शन केले जात असे. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनोपभोग भोगूनही पंचशीलाचे शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी वादग्रहण करण्याची आवश्यकताच काय? तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजले आहे. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्याची वृद्धी होते व अधपातापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रत ग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन. जे व्रत ग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रत ग्रहणाने नैतिक अध्यपतनापासून असे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील ग्रहण करणाऱ्याचे
मात्र तसे नसते. मानव जातीच्या हितासाठी काहीही व्रत जीवन पत्कारणे आवश्यक असते. म्हणून तथागतांनी दोन्हीची योजना केली आहे. म्हणूनच भिक्खूंनी प्रतिज्ञाचे काटेकोरपणे पालन करणे जरुरीचे आहे, कारण त्यामुळेच नैतिक आधिपतनापासून त्यांचे संरक्षण होते आणि प्रतिज्ञाचे पालन म्हणजेच विनयाचे पालन होय, असे त्यांनी म्हणालेले आहे. मित्रांनो, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूर येथे धम्मदीक्षेच्या वेळी मी संघास शरण जाणार नाही असा त्यांनी आक्षेप घेतला होता. परंतु त्यावर भंते चंद्रमणी इतर लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भिक्खूच्या विनयाबाबतीत नसून सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, एदिदं चतारी पुरुषयुगानि अट्टपुरुष पुग्गला एस भगवतो सावक संगो, आवनय्यो पावनय्यो दक्षिणय्यो अंजली करणयो अनुतरंग पुय्यंग खेतंग लोकसाती. अर्थात भगवान बुद्धाचा श्रावक संघ सन्मार्गाने, सरळ मार्गाने, न्याय मार्गाने व ज्ञान मार्गाने चालण्यात कुशल आहे. हा संघ 4 जोड्यात विभागला असून त्याने 8 श्रेष्ठ पदांची प्राप्ती करून घेतली आहे. असा श्रेष्ठ श्रावक संघ आमंत्रणास, पाहुणचारास, दान देण्यास पात्र आहे. असेच पुण्यचूक करीत पुण्य पेरण्याचे उत्तम श्रेष्ठ असून अंजलीबद्ध प्रणाम करण्यास योग्य आहे. अशा या संघाचे मी अनुसरण करणार आहे, असे विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोडबोले यांनी केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण धम्मदीक्षेच्या वेळी बुद्ध धम्म संघास शरण जाण्यास तयार झाले आणि 1956 साली 14 ऑक्टोबर दिनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची लाखो अनुयायीसह बौद्ध धम्म स्वीकारला. मित्रांनो, विषय आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.